संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 8वा. शंकराने ब्रह्मदेव व केतकी पुष्पास दिलेला शाप. नंदिकेश्वर सनत कुमारांना म्हणाले, ब्रह्माजीने खोटेपणा केला. ते खोटे बोलले म्हणून शंकर अतिशय क्रोधिष्ठ झाले. त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून कालभैरवाला प्रगट केले. शंकरांनी कालभैरवाला सांगितले की आता ब्रह्मदेवांना शिक्षा करावी. ताबडतोब काळभैरवाने ब्रह्मदेवाचे 5वे मुख कापून टाकले. ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले. त्यांनी काळभैरवाचे पाय धरले. ही ब्रह्मदेवांची अवस्था पाहून विष्णूंना त्यांची दया आली. त्यांनी शंकराला सांगितले की आपण क्षमाशील आहात, तरी आता ब्रह्मदेवाचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी. भगवान शंकरांनी विष्णूंची प्रार्थना ऐकली. शंकरजी म्हणाले, हे ब्रह्मा, तू आपला खोटेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास. आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही. तुझे मंदिर देखील कोणी बांधणार नाही. तुझा उत्सव देखील कोणी करणार नाही. हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवांनी हात जोडून क्षमा करण्याची विनंती केली. शंकरजी म्हणाले, तू क्षमा याचना केलीस म्हणून तुला वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील. तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढे वरदान मी देतो. यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणाले, दुष्टा, तू आता येथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केले आहे. यापुढे मी कधी देखील तुझा स्वीकार करणार नाही. हे ऐकून पुष्पास अतिशय वाईट वाटले. त्यांनी शिवजींची क्षमा मागितली. त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, तू खोटी साक्ष दिली ही गोष्ट चांगली केली नाहीस. या जगात खोटेपणा काही चालत नसतो. खोटी साक्ष देणाऱ्या शिक्षाही मिळाली पाहिजे. मी तुला कधी देखील धारण करणार नाही. तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चाताप झाला आहे, त्यामुळे तुझा विष्णू आदी देवदेवता स्वीकार करतील एवढे सांगतो. भगवान शंकरांनी काळभैरवांना प्रकट करून ब्रह्माचे 5वे तोंड तलवारीने छेदून टाकले. याचे कारण म्हणजे आपल्या मोठेपणासाठी खोटे बोलणे होय. या गोष्टीतून आपणही बोध घेतला पाहिजे आणि कधी खोटे बोलायचे नाही अशी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे वागले पाहिजे. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 9वा. शंकराचे निर्गुण व सगुण स्वरूप. लिंगपूजनाचा महिमा. श्री शंकरजी आपल्या स्वस्थानी निघाले. त्यावेळी विष्णू व ब्रह्मदेवांनी त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, शिवजी, आम्हास आपली पूजा करावयाची आहे. यासाठी अनुमती द्यावी ही विनंती आहे. शंकरांनी अनुमती देताच विष्णू व ब्रह्मदेवांना आनंद झाला. त्यांनी शिवजींना उच्च स्थानावर बसविले आणि त्यांची पूजा करण्यास प्रारंभ केला. हार गळ्यात घातला, नुपूर, बाकी मुकुट आणि रत्नजडित कुंडले घातली. तसेच यज्ञोपवीत उत्तरीय वस्त्र, उटी, धूप, दीप, नैवेद्य, चामरे, ध्वज अशा अनेक उपचारांनी त्यांची मनोभावी पूजा केली. शंकरजी म्हणाले, आपण मनापासून केलेल्या पूजेने मी प्रसन्न झालो. यामुळे आजचा दिवस परमपवित्र मानला जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. त्या दिवशी लोक उपवास करून ब्रह्मचर्य पाळून माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची पूजा करतील. ते भक्त मला अत्यंत प्रिय होतील. माझ्या कृपेने ते सत्कर्मे करतील. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रगट झालो ती मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा होती. म्हणून त्या दिवशी माझ्या लिंगाचे पूजन करावे. त्यामुळे पुण्यफळ लाभते. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजेच लिंग रूपाने विशाल स्वरूपाने प्रगट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रसिद्ध पावेल. जे कोणी छोट्या स्वरूपाचे लिंग धारण करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. मी अग्निमय रूपाने जेथे प्रगट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रसिद्ध पावेल. येथे अनेक तीर्थे प्रगट होतील. माझी 2 रूपे आहेत, एक निर्गुण निराकार व दुसरे सगुण साकार. ब्रह्मभाव हे माझे निर्गुण रूप आणि महेश्वर भाव हे सगुण साकार रूप आहे. मी सर्व विश्वाला व्यापून आहे. माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंग रूपाने प्रगट झालो. माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश तत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देते. जो माझ्या लिंगाची स्थापना करून माझी नित्याने आराधना करतो त्याला विश्वातील सर्व गोष्टीत माझी अनुभूती येते. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 10वा.
प्रवन पंचाक्षराचा महिमा, ब्रह्मदेव विष्णू यांना मंत्रोपदेश. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, शिवजींनी ब्रह्मदेव व विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण रूपाचे रहस्य सांगितले. लिंगपूजेचा महिमा वर्णन केला. त्यांनी शिवजींना विचारले, शिवजी सर्जन, पालन, पोषण, संहार, तिरोभाव व अनुग्रह ही कोणती 5 नित्यकर्मे आहे, तरी त्याचे सविस्तर वर्णन करा. भगवान शिवजी म्हणाले, विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकाराला येणे. याला सृष्टी म्हणतात. पोषण व संरक्षण यामुळे विश्व हे सुस्थिर राहते. याला पालन स्थिती म्हणतात. याचा विनाश होणे म्हणजे संहार होणे. प्राणांचे उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात. माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. ब्रह्मा व विष्णू तुम्ही दोघांनी महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मिती व पालन पोषण याचे अधिकार दिले आहेत. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र व महेश्वर यांनी अनुक्रमे संहार व तिरोभाव ही 2 कार्ये प्राप्त करून घेतली आहेत. अनुग्रहाचा अधिकार मी कोणाला दिला नाही, कारण मी स्वतः मोक्षरूप आहे. परम कल्याणकारी एकाक्षर मंत्राला ओंकार असे म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्या मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हा शिव व शक्ती या दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची निर्मिती झालेली आहे. या षडक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करून देतो. यातूनच मातृका, वर्ण अर्थात मूळाक्षरे वगैरे निर्माण झाली. शिरोमंत्रासहित त्रिपथा गायत्रीची आतूनच उत्पत्ती झाली. गायत्रीतून वेद प्रकट झाले. वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले. प्रवण आणि पंचाक्षरी मंत्राने विविध गोष्टी प्राप्त झाल्या. हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तीदायक आहेत. भगवान शंकरांनी ब्रह्मा विष्णू यांच्या मस्तकावर हात ठेवून 3 वेळा प्रवणाचा उच्चार केला. शंकरजींनी त्यांना दीक्षा दिली. आपले शिष्य म्हणून स्वीकारले. ब्रह्मा विष्णू म्हणाले, हे शिवजी, तुम्ही साकार आणि निराकार आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकर्मामध्ये अत्यंत प्रवीण आहात. तुम्ही अदृश्य सूत्र संचालक आहात. तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहे. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुमची लीला विलासाचे वर्णन करता येत नाही. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रवन दीक्षा देऊन शंकर आणि पार्वती निघून गेले. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 11. शिवलिंग स्थापना व पूजाविधी. ऋषीगणांनी विचारले, सुजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी? त्याची पूजा कशा प्रकारे करावी? कोणत्या काळी ती पूजा करावी? कोणत्या द्रव्याने करावी हे आपण मला सांगावे. सुजी म्हणाले, महर्षी जन्हो, आपण योग्य तो प्रश्न विचारला. शुभकारक वेळी पवित्र तीर्थक्षेत्री, नदीकाठी अथवा पवित्र स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी. त्या लिंगाचे नित्यपूजन करावे. पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने अथवा तेजस द्रव्याने त्यांचे पूजन करावे. ज्यांना शिवालय बांधावयाचे असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून बांधून घ्यावे. तेथे कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. मंदिराचा गाभारा सुंदर असावा. वैदिक मंत्रांनी पूजन करून सर्वांना उपहार देऊन त्यांचा मान सन्मान करावा. यानंतर ब्रह्मदेवाचे मनोभावे ध्यान करावे. ओंकाराचा मोठ्याने घोष करत शिवलिंगाचे पूजन करावे. नित्यभक्तिभावाने त्यांचे पूजन करावे. तसेच शिवतत्व सर्वत्र भरलेले आहे याची जाणीव ठेवावी. वृक्षवेली याही वाळतात, म्हणजे त्यामध्ये शिवतत्व आहे. पशुपक्षी यामध्ये शिवतत्व आहे. संपूर्ण चराचर सृष्टीबद्दल अत्यंत आदराची भावना ठेवावी. काया वाचा मनाने कोणालाच दुखू नये. प्रत्येक जीव हा शिवरूप आहे. ही विश्वस्थापना संकल्पना हृदयात बिंबून सर्वांची सेवा करावी. शुद्ध अंतकरणाने सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करावा. त्यामुळे शिवजींची कृपा आपणावर होत असते. मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर नित्याने षोडशोपचारे पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसेल तर शिवजींची घरातील देवाऱ्यात स्थापना करून त्यांची षोडशोपचारिक अथवा पंचोपचारे पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मोठ्या प्रमाणात जप केला तरी चालेल अथवा मनातल्या मनात जप केला तरी चालेल. कोणतेही सत्कर्म वाया जात नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.
जपाने आपले अंतःकरण शुद्ध होते. शुद्ध अंतःकरण म्हणजेच आतील शिवतत्व प्रगट होते. यासाठी नित्याने जप करावा. कोणाची निंदा करत, संघर्ष करत वेळ घालविण्यापेक्षा जप करीत राहावे. शंकराची भजने गावीत. इतर संतांची भजने गावीत. गायत्री मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवंताला आपण सद्बुद्धी दे म्हणून प्रार्थना करतो. सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या दैवी संपदेने जीवन आनंदमय होते. शिवाची स्थाने जेथे आहेत तेथे जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. स्थान, दान, अनुष्ठान, जप हे जीवनाला शुद्ध करणारे मार्ग आहेत. ऋषी जनसुतांना म्हणाले, हे महात्मन, तुमच्या मुखातून प्रगटलेले विचार ऐकून मन प्रसन्न झाले आहे. आता पुण्यक्षेत्राचे वर्णन श्रवण करण्याची इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी. ओम नमः शिवाय.